अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा शुल्कात वाढ केल्यानंतर सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर मोठा गोंधळ उडाला. भारतात येणाऱ्या विमानातील अनेक प्रवाशांनी विमानानं उड्डाण घेण्यापूर्वीच खाली उतरण्याचा निर्णय घेतला. व्हिसा शुल्क वाढीच्या निर्णयामुळे परत अमेरिकेत प्रवेश नाकारला जाईल अशी भीती व्यक्त करत काहींनी संताप व्यक्त केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असला तरी अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाहीये. दरम्यान नवीन अर्जदारांनाच शुल्क वाढ लागू होणार आहे, विद्यमान धारकांना नव्हे, असं अमेरिकन प्रशासनानं स्पष्ट केलंय. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं जगभरातील श्रीमंत व्यक्तींना लक्ष्य करत एक नवीन प्रीमियम इमिग्रेशन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत महागड्या गोल्ड कार्डच्या बदल्यात अमेरिकेचं कायम स्वरूपी नागरिकत्व दिलं जाणार आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या तिजोरीत अब्जावधी डॉलर्सचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे. वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी या योजनेची घोषणा केली आहे. गोल्ड कार्ड योजनेअंतर्गत वैयक्तिक अर्जदारांना कायम स्वरूपी नागरिकत्वासाठी 8,50,00,000 रुपये भरावे लागणार आहेत. H-1B व्हिसा शुल्कासंदर्भात व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लिव्हिट यांनी खुलासा केलाय. त्यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. आकारलं जाणारं शुल्क वार्षिक नसून फक्त एकदाच द्यावं लागणार आहे आणि ते फक्त अर्जासाठी लागू होईल, असं त्या म्हणाल्या. ज्यांच्याकडे आधीपासून H-1B व्हिसा आहे आणि जे सध्या देशाबाहेर आहेत त्यांना पुन्हा प्रवेश करताना $1,00,000 शुल्क भरावं लागणार नाहीये. ते पूर्वीप्रमाणेच देशात ये जा करू शकतात आणि कालच्या घोषणेचा त्यांच्या अधिकारांवर कोणताही परिणाम होणार नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. H-1B व्हिसासाठी दरवर्षी $1,00,000 भरण्याच्या नियमाचा फटका अमेरिकी कंपन्यांना देखील बसेल आणि त्याचा भारताला लाभ होईल, असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. या निर्णयामुळे अमेरिकेत जाऊन उत्तम कारकीर्द घडवण्याची स्वप्न पाहणारे आता बंगळुरू आणि हैदराबाद शहरांमध्ये काम करतील. त्यामुळे यापुढे या शहरांमधून पेटंटसाठी अर्जांची संख्या वाढेल, असं मत नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त केलंय. युरोपमधील प्रमुख विमानतळांवर चेक इन आणि बोर्डिंग सेवा पुरवणाऱ्या कंपनीवर सायबर हल्ले झाल्याने हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. शनिवारी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर अनेक मोठ्या विमानतळांसह गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर एअर इंडियाने भारतातून लंडनला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली होती. विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच वेब चेक इन पूर्ण करण्याचा त्यांना सल्ला दिला गेला आहे. नेपाळमध्ये सरकारविरोधी निदर्शनादरम्यान झालेल्या गोळीबारात 19 कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे पुन्हा एकदा वाद पेटलाय. जेएनसी आंदोलनकर्त्यांनी या प्रकरणी थेट आता माजी पंतप्रधान KP शर्मा ओली आणि तत्कालीन गृहमंत्री रमेश लेखक यांच्या अटकेची मागणी केली आहे. जेएनसी कार्यकर्त्यांकडून ओली आणि लेखक यांच्या अटकेच्या मागणीसाठी सिंहदरबार सचिवालयाजवळ आंदोलनही करण्यात आलंय. 8 सप्टेंबरला झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान सोशल मीडियावरील निर्बंधांमुळे देखील लोकांमध्ये तीव्र संताप होता. चीनने प्रयोगशाळेत मानवी मेंदू विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय. प्रयोगशाळेत मेंदूच्या सूक्ष्म उती विकसित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या प्रयोगाच्या नैतिकतेबाबत वादविवाद देखील सुरू झालेत. हा वादविवाद ब्रेन ऑर्गनाइड्स या नावाच्या छोट्या मेंदूच्या उतींबद्दल आहे. या उतींना कधी ब्रेन इन बॉक्सेस असंही समजलं जातं, पण प्रत्यक्षात त्या खूप साध्या आहेत. त्या स्टेम पेशींपासून तयार होतात आणि खऱ्या मानवी मेंदूप्रमाणे कार्य करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना जाणीव नसते, असं वैज्ञानिकांचं मत आहे. इस्रायलने गाझा शहरावरील हल्ले अधिक तीव्र केलेले आहेत. गाझा शहरातील अल दराज जिल्ह्यामध्ये स्थलांतरित लोकांसाठी आश्रयस्थान बनलेल्या एका शाळेतील तंबूच्या भागावर हवाई हल्ला करण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय. 20 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून गाझा शहरावर झालेल्या हल्ल्यांमध्ये किमान जवळपास 20 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती गाझाच्या नागरी संरक्षण विभागानं दिली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पॅलेस्टिनी लोक आपल्या मृत नातेवाईकांसाठी शोक व्यक्त करतायत. या हल्ल्यामुळे स्थलांतरित नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की संयुक्त राष्ट्र महासभेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. मॉस्कोनं युक्रेनवरील हल्ले तीव्र केल्यामुळे रशियावर आणखी कडक निर्बंध लादण्यासाठी झेलेन्स्की प्रयत्न करणार आहेत. झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना रशियावरील दबाव वाढवण्याचं आवाहनही केलं असल्याची माहिती समोर आली आहे. रशियाने युक्रेनवर सुमारे 619 ड्रोन आणि 50 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला केलाय. या हल्ल्यांनी अनेक शहरांमध्ये प्रचंड विध्वंस घडवलाय. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी UN-मध्ये हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचंही म्हटलंय. रशियाने युक्रेनच्या विविध शहरांवर मोठे हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. रशियन सैन्याने काल पहाटे विविध ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केलेत, ज्यात जवळपास 3 जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. हे हल्ले 9 प्रदेशांमध्ये झालेत. खार्किव्हसह इतर महत्त्वाच्या ठिकाणांचा यात समावेश आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानला गंभीर परिणामांची धमकी दिली आहे. जर अफगाणिस्तानने बगराम हवाई तळ अमेरिकेला परत केला नाही तर खूप वाईट होईल, असं ट्रम्प यांनी एका ट्रूथ आउट सोशल पोस्टमध्ये लिहिलं आहे. दरम्यान तालिबान सरकारने ट्रम्पची मागणी फेटाळून लावली आहे, तर चीनने ट्रम्पच्या या धमकीला विरोध दर्शवलाय. अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनामधल्या हार्ट्सविले इथे एका अपूर्ण न्यूक्लिअर प्लांटचा 540 फूट उंच कूलिंग वॉटर नियंत्रित स्फोटात पाडण्यात आलाय. अवघ्या 10 सेकंदापेक्षा कमी वेळात हा टॉवर धडाधड कोसळला. हा टॉवर रद्द झालेल्या हार्ट्सविले न्यूक्लिअर प्रोजेक्टचा एक भाग होता. अनेक वर्षांपासून हा प्रकल्प थांबलेला होता आणि आता या टॉवरला नियंत्रित पद्धतीने पाडण्याचा निर्णय घेतला गेला. हा टॉवर पाडतानाचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये इतिहासात पहिल्यांदाच 15 दिवसांसाठी महाराष्ट्राच्या उद्योगाचं प्रदर्शन दाखवलं जाणार आहे. हा एक्स्पो पाहण्यासाठी जगभरातील उद्योजकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. 150 देशांनी या बिझनेस एक्स्पोमध्ये सहभाग घेतला असून 25 आंतरराष्ट्रीय संस्थांचा यात सहभाग आहे. 2 कोटी लोकांनी आतापर्यंत या वर्ल्ड एक्स्पोला भेटही दिली आहे. जगभरातील गुंतवणूकदारांना आपल्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी या एक्स्पोचं आयोजन करण्यात आलंय. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हे उद्या व्यापारासंबंधित चर्चेसाठी अमेरिकेला जाणार आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून व्यापारी तणाव वाढलाय. भारत रशियाकडून कच्चं तेल खरेदी करतोय, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर 50% टॅरिफ लादलंय. यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडल्याचं दिसत होतं. मात्र आता हळूहळू हे संबंध पूर्वपदावर आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गोयल अमेरिकेचा दौरा करणार आहेत. गुजरातमधील भावनगरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबनावर पुन्हा एकदा भर दिलाय. परावलंबनामुळे देशाला आत्मसन्मानावर तडजोड करावी लागते. या परावलंबनाचा सामूहिकरित्या पराभव केला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. 140 कोटी भारतीयांचं भविष्य परदेशी शक्तींवर सोडता येऊ शकत नाही. तसंच परदेशावर अवलंबून राहून देशाचा विकास होऊ शकत नाही असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तर सेमीकंडक्टर चिपपासून जहाजांपर्यंत सगळ्या वस्तूंचं स्वदेशात उत्पादन करण्याचं आवाहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील सेजधर भागात 19 सप्टेंबरला सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीनंतर परिसरात अजून देखील शोध मोहीम सुरू आहे. या भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी परिसराला वेढा घातला गेला. तसंच अतिरिक्त दल देखील मागवण्यात आलं होतं. हरियाणाच्या हिसारमधील महाराजा अग्रसेन विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण या एरोबॅटिक्स पथकानं राज्यातील पहिला हवाई शो सादर केलाय. आकाशात विमानांनी उडवत केलेल्या चित्तथरारक कसरती पाहून प्रेक्षक थक्क झाले. हवाई दलाच्या या सादरीकरणाने देशभक्तीची भावना जागृत करत उपस्थितांना अविस्मरणीय अनुभव दिलाय. सूर्यकिरण पथकाच्या या शोमुळे हिसारच्या इतिहासात एक नवीन पान जोडलं गेलंय. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लढाऊ विमानांना पाडल्याचा दावा केला होता आणि याच संदर्भात काँग्रेस नेते पवन खेडा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं सांगितलंय. भारतीय वायुसेना लवकरच या दाव्याचं खंडन करेल आणि सगळ्या राफेल विमानांची माहिती सार्वजनिक करून पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आणेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. पाकिस्तानने काही विमानाचे टेल नंबर दिले आहेत, मात्र पाकिस्तान नेहमी खोटे दावे करतो. भारतीय वायुसेना देखील प्रत्येक वेळी त्यांचा खोटेपणा जगासमोर आणते असं देखील यावेळी ते म्हणायला विसरले नाहीत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केलाय. प्रचार सभा, प्रचार फेऱ्या आणि समाज माध्यमांवर प्रचाराचा धुरळा उडालाय. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष देखील बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडीवर आहे. स्वतः प्रशांत किशोर बिहारमध्ये फिरतायत. काल एका प्रचार सभेत बोलताना प्रशांत किशोर यांनी नागरिकांना धर्म आणि जातीच्या आधारावर मतदान न करण्याचं आवाहन केलंय. निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षाचे लोक तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला पैसे देऊ करतील, पण तुम्ही ते पैसे घ्या असं देखील प्रशांत किशोर यांनी म्हटलंय. केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये मोठी कपात केल्यानंतर भारतीय रेल्वेने देखील आपल्या प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वे मंत्रालयानं रेल नीर या ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांच्या दरात कपात केली आहे. या निर्णयानुसार यापूर्वी 15 रुपयांना मिळणारी 1 लिटर पाण्याची बाटली आता 14 रुपयांना मिळेल, तर अर्धा लिटर पाण्याची बाटली 10 रुपयांऐवजी 9 रुपयांना मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
अमूल ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांचं मार्केटिंग करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने मोठा निर्णय घेतलाय. यानुसार अमूलने आता बटर, तूप, आईस्क्रीम, फ्रोझन स्नॅक्स याच्यासह बेकरी आणि तब्बल 700हून अधिक उत्पादनांच्या किरकोळ किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. कमी झालेल्या जीएसटी दरांचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतलाय. नवीन किमती 22 सप्टेंबरपासून लागू होत आहेत, ज्यात तुपाची किंमत 40 रुपयांनी कमी होऊन 610 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर डी.वाय. चंद्रचूड यांनी सरकारी बंगला सोडला नव्हता. यावरून विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायमूर्ती धुलिया यांच्या निरोप समारंभात टोलेबाजी केली आहे. त्यावर चंद्रचूड यांनी भाष्य केलंय. धुलिया यांच्या निवृत्ती समारंभात गवई काहीतरी म्हणाले, मला त्यावर भाष्य करायचं नाही, ते त्यांचं मत असेल, मी त्यांच्याशी असहमत असलो तरी व्यवस्थेचा मी आदर करतो. विचार मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मी 2 महिने त्या घरात का थांबलो, पण मला त्यांच्या विधानावर काही बोलायचं नाही आणि स्पष्टीकरणही द्यायचं नाही, असं चंद्रचूड यांनी म्हटलंय. मध्य प्रदेशातील उच्च न्यायालयानं बलात्काराचा खोटा आरोप करणाऱ्या महिलेवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एखाद्यावर बलात्काराचा खोटा आरोप करणं हे केवळ आरोपीच्या व्यक्तिगत शारीरिक आणि मानसिक छळाचं कारण बनत नाही, तर संपूर्ण समाजात त्यांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा खराब होते. म्हणूनच बलात्काराचा खोटा आरोप हा एखाद्या व्यक्तीचा सन्मानानं जगण्याचा हक्क हिरावून घेण्यासारखा आहे, असं निरीक्षण आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं नोंदवलंय. उत्तर प्रदेशच्या अमरोहात पोलीस स्टेशन बाहेरच 2 महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. एकमेकांना जमिनीवर पाडून फ्रीस्टाईल हाणामारी करण्यात आली. दोन्ही महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी आल्या होत्या. स्वतःची तक्रार पहिले नोंदवण्याच्या हट्टापायी महिलांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केलं. मात्र या महिलांचा फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र प्रचंड व्हायरल होतोय. गायक जुबिन गर्ग यांचं पार्थिव दिल्लीहून गुवाहाटीला आणण्यात आलंय. 19 सप्टेंबरला सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा पार्थिव गुवाहाटी विमानतळावर आणल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी नेलं गेलं. या प्रकरणी आसामच्या मोरीगाव पोलीस ठाण्यात FIR देखील नोंदवण्यात आला होता. ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजक श्याम कानू महंता आणि जुबिनचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांच्या विरोधात हा FIR नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. प्रसिद्ध आसामी गायक जुबिन गर्ग यांच्या अकाली निधनामुळे आसाममध्ये शोककळा पसरली आहे. सिंगापूरमध्ये नौकाविहारादरम्यान लाईफ जॅकेटशिवाय समुद्रात उतरल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गुवाहाटी विमानतळापासून निवासस्थान आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपर्यंत चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी देखील जुबिन गर्ग यांना श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केलाय. कोलकात्यामधील तलाब रतोय या दुर्गापूजा मंडळानं यावर्षी बीज आंगण ही अनोखी संकल्पना सादर केली आहे. या संकल्पनेतून आई दुर्गा ही शेतकरी आणि सभ्यतेचं प्रतीक म्हणून दर्शवण्यात आली आहे. आई दुर्गा ही केवळ एक देवता नसून नवीन जीवनाचा आणि सुरुवातीचा पाया रचणारी आहे. बीज आंगण म्हणजे बियाण्यांचं अंगण, जे नवीन आशा, वाढ आणि भविष्याचं प्रतीक आहे. आई दुर्गा आपल्या आत नवीन सुरुवात करण्याची आणि संस्कृतीला पुढे नेण्याची क्षमता धारण करते. जशी एक शेतकरी बियाण्यांमधून नवीन जीवनाची निर्मिती करतो, असे या थीममधून मांडण्याचा आयोजकांनी प्रयत्न केला आहे. कोलकात्यामध्ये आज महालयाच्या दिवशी हजारो भाविकांनी हुगळी नदीच्या किनारी दक्षिणेश्वर इथे एकत्र येत आपल्या पूर्वजांना तर्पण अर्पण केलंय. पितृपक्षाच्या समाप्तीचा आणि देवी दुर्गेच्या आगमनाचा संकेत देणारा हा दिवस आहे. भक्तांसाठी आध्यात्मिक दृष्ट्या तो खूप महत्त्वाचा आहे. श्रद्धेनं आणि भक्तिभावानं भाविकांनी तर्पण विधी पार पाडलाय. कोलकात्यासह देशभरात विविध तीर्थक्षेत्रावर देखील तर्पणासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महालयाच्या निमित्तानं शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. दुर्गापूजेला सुरुवात होण्यापूर्वीचा हा महत्त्वाचा आध्यात्मिक टप्पा मानला जातो.